शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शिवजयंती उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेही शिवनेरीवर येणार असल्याची माहिती आहे। शिवजयंती निमित्त शिवनेरी गडावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। राजकिल्ले शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। शिवजयंती निमित्त आज राज्यभरामधून शिवभक्त हे शिवनेरी किल्ल्यावर जातील आणि महाराजांना अभिवादन करतील। तर शिवनेरी गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। आज शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि या जन्मोत्सवाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो शिवप्रेमी हे शिवनेरी गडावर दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, तुम्ही स्वतः शिवनेरी गडावर आहात, शिवभक्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कशा प्रकारचं वातावरण आहे? राजकिल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे आणि यासाठी लाखो शिवप्रेमी शिवनेरी गडावर उपस्थित आहेत। दरवर्षीच मोठ्या उत्साहामध्ये ही शिवजयंती साजरी केली जाते। आज राज्यभरामध्ये देखील विविध ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली जाणार आहे। ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला त्याच किल्ले शिवनेरीवर आज हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहतील। तर किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। रांगोळ्यांच्या पायघड्या देखील पाहायला मिळत आहेत।